This call is now being recorded. In previous lecture, आपण PMMC meter study केलं, okay, and regarding that we have studied about some different numericals. एक होमवर्कला दिलं होतं, ऍक्च्युली PDF शेअर नाही केली मी ग्रुपवर, पण वर्डप्रेसला ती अपडेटेड आहे, ती चेक करून घ्यायची, तिथून होमवर्क सॉल्व्ह करायचा आहे. नेक्स्ट टॉपिक इज moving coil instrument. Okay, the moving coil instrument, the PMMC was the full form of PMMC is permanent magnet moving coil. Moving coil मध्ये इथे जे नाव आहे, नाव चुकलेले आहे, हा डायग्राम मध्ये ही मिस्टेक आहे, दिस वन इज रॉंग. मुव्हिंग आयर्न पाहिजे, तर त्यांनी ते बाय मिस्टेक प्रिंट झालेलं आहे त्यांच्याकडनं. ठीक आहे, आपण PMMC मध्ये काय बघितलं होतं, परमनंट मॅग्नेट मुव्हिंग कॉईल. हा कशासाठी यूज होतो, जस्ट टू मेजर व्होल्टेज अँड करंट इन द फॉर्मॅट ऑफ DC. ठीक आहे, आता जर मला AC व्होल्टेज किंवा AC करंट मेजर करायचं असेल तर देन आय एम गोइंग टू रेफर मुव्हिंग आयर्न इन्स्ट्रुमेंट. देयर आर टू डिफरंट टाइप्स ऑफ मुव्हिंग आयर्न इन्स्ट्रुमेंट. वन इज अट्रॅक्शन टाइप अँड अनदर वन इज रिपल्शन टाइप. ठीक आहे, दोन टाइपचे इन्स्ट्रुमेंट आहेत जे तुम्ही AC व्होल्टेज किंवा AC करंट मेजरमेंटसाठी यूज करतायत. PMMC हा फक्त DC मेजरमेंट साठी यूज होत होता, while moving iron instrument can be used for AC and DC both. ठीक आहे, जनरली आपण प्रेफर करतो तो AC मेजरमेंट पर्पज साठी, सो AC voltage and AC current measurement साठी. So it is classified into basically two types. One is your attraction type of moving iron instrument and another one is a repulsion type of moving iron instrument. इथला जो वर्ड आहे तो करेक्ट करायचा आहे, मूव्हिंग आयर्न इन्स्ट्रुमेंट आहे. ठीक आहे, so here simple it again consists of a permanent magnet. ठीक आहे, याच्यामध्ये इथे काय आहे की ही कॉईल आहे, कॉईल प्लेस्ड केलेली आहे, वाउंडेड आहे ओव्हर दी अल्युमिनियम फॉर्मर. अगेन द कॉपर कॉईल इज वाउंडेड ओव्हर दी अल्युमिनियम फॉर्मर, म्हणजे हा इन शॉर्ट तुमचा काय असतो, सर्क्युलर सेक्शन असतो. ठीक आहे, सो या मॅनरने तुमची कॉईल काय केलेली असते, वाउंड केलेली असते, आणि हा जो असतो तो तुमचा पाईप असतो. दोन्हीकडे आपण काय केलेलं आहे, इकडे एक मॅग्नेट आहे, इथे एक मॅग्नेट आहे, सो दिस वन इज मॅग्नेट, हा पण काय मॅग्नेट आहे. सो वेन अ करंट इज पास थ्रू दिस कॉईल देन अ मॅग्नेटिक फील्ड जनरेटेड. ठीक आहे, सो अजून करू आपण, हा तुमचा मॅग्नेटचा नॉर्थ पोल आहे आणि हा आहे साऊथ. सो मॅग्नेटिक फ्लक्स नेहमी मूव्ह होतात फ्रॉम नॉर्थ टू साऊथ. ठीक आहे, सो वेन अ करंट विल स्टार्ट्स टू फ्लो थ्रू दिस कॉईल, हे जे सर्क्युलर सेक्शन आहे ही नथिंग बट इट इज अ सिम्बॉल ऑफ कॉईल. ठीक आहे, कॉईल थ्रू जेव्हा करंट पास होतो, सो देर इज अ जनरेशन ऑफ मॅग्नेटिक फ्लक्स, हेन्स वी कॅन से दॅट द कॉईल वर्क्स ऑन द प्रिन्सिपल ऑफ इलेक्ट्रोमॅग्नेटिक इंडक्शन. ठीक आहे, सो इकडे काय दिसतंय तुम्हाला, एक मुव्हिंग आयर्न पीस आहे जो मुवेबल आहे. इट इज नॉट नाउ द कॉईल पोझिशन इज फिक्स्ड. इनिशियली PMMC मध्ये कॉईल काय होती, मुव्हिंग होती आणि आयर्न कोर काय होता, फिक्स्ड होता. सो आता अपोजिट केलेलं आहे की कॉईल काय केली, फिक्स्ड केली आणि आयर्न काय झालेलं आहे, मुवेबल झालेलं. सो स्मॉल मुव्हिंग आयर्न पीस इज प्लेस्ड बिटवीन दीज टू पोझिशन, म्हणजे इंटरनली इथे कुठेतरी हा तुमचा मुव्हिंग आयर्न पीस प्लेस केलेला असतो. ठीक आहे, सो मुव्हिंग आयर्न पीसला पुढे कनेक्ट काय केलेलं आहे, एअर डॅम्पिंग चेंबर. ठीक आहे, एअर डॅम्पिंग चेंबर इज यूज टू प्रोव्हाइड अ डॅम्पिंग टॉर्क. आता हा डॅम्पिंग टॉर्क म्हणजे काय, की जेव्हा मी तुम्हाला PMMC मीटरचं सांगितलं होतं की अल्युमिनियम फॉर्मरवर तुम्ही काय केलेली असते, कॉईल बाउंड केलेली असते. ठीक आहे, दोघांमध्ये काय असतो, एक एअर गॅप असतो. हा एअर गॅपमुळे काय होतं, जो काही एडी करंट डेव्हलप व्हायचे ते काय व्हायचे, तिथे रिमूव्ह व्हायचे किंवा इलिमिनेट व्हायचे. जो काही फ्रिक्शनमुळे डेव्हलप झालेला करंट आहे तो तिथे काय व्हायचा, इलिमिनेट व्हायचा. The same function is takes place with the help of this air damping chamber, which is useful to generate the damping torque. Also at the same time, with the help of balancing weight and control weight, okay, balancing weight and control weight, we generate the controlling torque. कंट्रोल टॉर्क जनरेट केलेला आहे. हा कंट्रोल टॉर्क कशासाठी जनरेट होतो, ज्या वेळेस तुमचं काय होतंय की when a current is flowing through the coil, then a magnetic field is generated and hence the coil works on the principle of electromagnetic induction. At the same time, the moving iron piece will attracted towards this magnetic field. कारण आपल्याला माहिती आहे आयर्न ऑलवेज, मॅग्नेट ऑलवेज अट्रॅक्ट्स टुवर्ड्स दी मेटल.
सो आता इथे काय झालेलं आहे की मॅग्नेटिक फील्डमुळे हा आयन काय झाला, अट्रॅक्ट झाला, जो मुव्हिंग आयन आहे. सो त्याची पोझिशन काय झाली, इनिशियली समजा इथे कुठेतरी असेल तर तो काय झाला, डिस्प्लेस झाला. सो इट विल अट्रॅक्टेड टुवर्ड्स दी magnetic field and hence the movement of pointer takes place. So movement of pointer takes place over the calibrated scale आणि तुम्हाला इथे काय मिळतंय, सम रीडिंग मिळते, आयदर व्होल्टेज मिळतंय किंवा करंट मिळतंय, डिपेंडिंग अपॉन तुम्ही कुठल्या सर्किटला तुमचा तो मीटर कनेक्ट केलेला आहे. म्हणजे एसी व्होल्ट मीटर जर तुम्हाला व्होल्टेज मेजरमेंटसाठी यूज करत असाल तर तुम्हाला इथे डिस्प्ले होईल व्होल्टेज. तुम्ही करंट मेजरमेंटसाठी यूज करत असाल तर तुम्हाला डिस्प्ले होताना इथे करंट दिसेल. ठीक आहे. सो इनिशियली समजा पोझिशन इकडे असेल कुठेतरी पॉइंटरची ह्या पोझिशनला म्हणजे झिरोला, तर तो काय करेल, डिस्प्लेस होईल just because of movement of this moving iron piece. While moving we need to make the pointer stable. So pointer stable करण्यासाठी जो काही gravitational jerk आहे किंवा downward movement आहे ती प्रोव्हाइड केली जाते with the help of this controlling weight. ठीक आहे. सो कंट्रोलिंग वेट मुळे इथे काय होतंय, टॉर्क डेव्हलप होतंय. सो टॉर्क हॅज बीन डेव्हलप्ड over this pointer and hence pointer becomes stable and you will get the fixed reading. Clear? So this is nothing but the simple attraction type of moving iron instrument. So परत एकदा रिपीट करते मी. So initially simple the regarding its construction, or first of all the introduction about moving coil instrument. PMMC meter was used for only DC voltage or DC current measurement purpose. To measure AC voltage and AC current, we prefer moving iron instrument. Okay. In case of PMMC, the coil was in motion, but in case of moving iron, the iron piece is in motion. Motion मध्ये कोण आहे आता, इथे आयर्न पीसची मुवमेंट होते, PMMC मध्ये कॉइलची मुवमेंट होत होती, हे लक्षात ठेवायचं. ठीक आहे. त्यानंतर next, here it consists of a coil. A copper coil is used to flow the current. When a current is flows through this coil, then a magnetic field is generated between the north and south pole. Okay. So after that, due to this magnetic field generation, we can say that the coil is working based on electromagnetic field induction. Okay. So due to generation of this magnetic field, the moving iron will attracted towards this magnetic field. Hence, this type of instrument is called as attraction type of moving instrument. Okay. Attraction का मिळाले, because moving iron is attracted towards this magnetic field. As moving iron attracted towards this magnetic field, the pointer connected to this moving iron will get deflected. Okay. And we get some reading. While getting reading, the damping torque is developed into the air damping chamber, and which is used to generate a deflection torque. Okay, which is used to generate the deflection torque. At the same time, the control weight used to provide a jerk in downward direction. That means it provides the gravitational force so that to make the pointer at the stable position. Okay. And hence you can measure the proper reading. Clear? समजला? This is nothing about the attraction type of moving coil instrument. Moving iron instrument. So लक्षात ठेवायचे मेजर पॉइंट. दोघांमध्ये जर कंपॅरिझन विचारलं तर कंपॅरिझनच्या पॉइंट ऑफ व्ह्यू ने विचार केला तर PMMC मध्ये कॉइल काय होते, रोटेटिंग होती, आणि मुव्हिंग आयर्न मध्ये आयर्न पीस काय तुमचा रोटेटिंग पोझिशन मध्ये आहे. सेकंड थिंग काय, PMMC मध्ये तुमचं मेजरमेंट पॉसिबल नव्हतं, फक्त तुम्ही डीसी आणि व्होल्टेज आणि करंट मेजर करत होते. पण मुव्हिंग आयर्न मध्ये तुम्ही AC आणि DC बोथ यू कॅन मेजर, आयदर व्होल्टेज और करंट. देन टाइप्स ऑफ PMMC आपलं सिंगल आहे, देयर इज नो मोर टाइप्स. पण मुव्हिंग आयर्न मध्ये दोन टाइप्सचे आहेत, एक आहे अट्रॅक्शन टाइप आणि दुसरा आहे रिपल्शन टाइप. अट्रॅक्शन टाइप मध्ये काय आहे की मुव्हिंग आयर्न पीस, एक सिंगल मुव्हिंग आयर्न पीस आहे, तो कुठे अट्रॅक्ट होतोय, टुवर्ड्स दी मॅग्नेटिक फील्ड. आणि मॅग्नेटिक फील्ड का जनरेट होते, जेव्हा करंट पास होतोय कॉइल मधून, करंट पास व्हायला लागला की मॅग्नेटिक फील्ड जनरेट होते, आणि या मॅग्नेटिक फील्डमुळे मुव्हिंग आयर्नची काय होते, मुवमेंट होते, आणि तुम्हाला काय मिळतंय, डिफ्लेक्शन मिळतंय. इन बोथ केसेस देर इज अ जनरेशन ऑफ कंट्रोल टॉर्क अँड डिफ्लेक्शन टॉर्क. दोन्हीकडे पण आपल्याला इम्पॉर्टंट काय आहे की कंट्रोल टॉर्क अँड डिफ्लेक्शन टॉर्क. आता अजून एक डिफरन्स काय सांगता येईल,
की अॅक्युरेसी इज गुड फॉर बोथ इन्स्ट्रुमेंट. पीएमएमसी पण चांगले अॅक्युरेसी प्रोव्हाइड करतो आणि इव्हन अट्रॅक्शन टाइप ऑफ आयन इन्स्ट्रुमेंट पण काय करतोय, अॅक्युरेसी चांगल्या पद्धतीने प्रोव्हाइड करतोय. बट ओनली डिफरन्स इज दॅट सेन्सिटिव्हिटी इज लेस ॲज कम्पेअर टू पीएमएमसी मीटर. पीएमएमसी मीटर हा मोर सेन्सिटिव्ह आहे, म्हणजे क्विक रिस्पॉन्स करतो प्रत्येक पोझिशनला, कंडिशनला. इथे काय होत आहे, हा क्विक रिस्पॉन्स आपल्याला मिळत नाही. सो सेन्सिटिव्हिटी इज व्हेरी लेस ॲज कम्पेअर टू पीएमएमसी. सो हा एक ड्रॉबॅक आहे फॉर मुव्हिंग आयर्न इन्स्ट्रुमेंट. समजलाय? कुणाला काही डाऊट असेल तर विचारू शकता याच्यामध्ये. मॅम याचं अट्रॅक्शन डाऊनवर्ड साईडलाच होतं का फक्त? पूर्ण बोल. अट्रॅक्शन डाऊनवर्ड साईडला नाही होते, आपण कंट्रोल प्रोव्हाइड करतो. मॅग्नेटने, मॅग्नेट जे आहे हे तुमचं मॅग्नेट आहे. इंटरनली काय केलेली आहे, स्ट्रक्चर कसं असतं, सिम्पली 2 सर्क्युलर सेक्शन्स असतात. ठीक आहे. या सर्क्युलर सेक्शनवर तुम्ही काय करतात, अजून एक मेटल असतं आणि ह्या मेटलवर तुमची काय असते, कॉईल वाउंड केलेली असते. सो हा इंटरनल जो पोझिशन आहे तुमचा, हा काय असतो, हा मेटलचा असतो, सॉरी मॅग्नेटचा असतो. ठीक आहे. हा तुमचा मॅग्नेट आहे, त्याच्यावर एक फॉर्मर आहे, फॉर्मरवर तुम्ही काय केलेली, कॉईल वाउंड केलेली. हा लास्ट पोर्शन काय तुमचा कॉईलचा आहे. हा तुमचा मेटल फॉर्मर आहे आणि इंटरनली काय मॅग्नेट आहे. सो हा जेव्हा आपण या पद्धतीने कनेक्ट केलेला असतो, सेम स्ट्रक्चर तुमचं ह्या साईडला असतं. ठीक आहे. म्हणजेच इन शॉर्ट आपला जर व्ह्यू बघायचं झालं, हे झालं इंटरनल सेक्शन मी जे सांगितलंय. ठीक आहे. आणि आयर्न पीस कुठे असतो, ह्या साईडला असतो, कुठेतरी बाजूला प्लेस केलेला असतो. ठीक आहे. आणि त्याला कनेक्ट काय केलेलं आहे, हा डॅम्पिंग टॉर्कची कनेक्शन्स म्हणजे त्याने फिक्स केलेला आहे. इकडे बॅलन्सिंग वेट प्रोव्हाइड केलेला आहे दोन्ही साईडला. सो बॅलन्सिंग वेट प्रोव्हाइड केलेलं आहे. ज्यावेळेस तुमचं करंट पास होतोय कॉईल मधून, तर इथे काय होतं, इंटरनली मॅग्नेट असतात, तर काय होतं, मॅग्नेटिक फील्ड जनरेट होते. मॅग्नेटिक फील्ड जनरेट केली म्हणजेच आयर्न कोरचं काम काय आहे, टू इन्क्रीज दी स्ट्रेंथ. ठीक आहे. मग हा आयर्न पीस आहे ना, हा काय करतोय, मॅग्नेटिक फील्डची स्ट्रेंथ काय करतो, इन्क्रीज करतो. कशी इन्क्रीज करतो, बाय अट्रॅक्टिंग टुवर्ड्स दिस मॅग्नेटिक फील्ड. तो अट्रॅक्ट होतोय. जेव्हा अट्रॅक्ट होतो तेव्हा इथे जो पॉइंटर कनेक्ट केलेला असतो तो काय होतो, डिफ्लेक्ट व्हायला लागतो. सो हे स्ट्रक्चर आहे. जनरली तुमचं स्ट्रक्चर म्हणजे तुमचा जो जो काही मीटर असतो तो या मॅनरने असतो प्लेस केलेला. सो अजून करा, तुमच्या पोझिशन ज्या आहेत इकडे असणार आहे कॉईलच्या. ठीक आहे. आणि इथे तुमचं इंटरनली कुठेतरी आयर्न पीस प्लेस केलेला असतो, ज्याला पॉइंटर पण कनेक्ट केलेला असतो. आणि आयर्न पीस काय होतो, एकतर अवे होतो, अवे झाला की पॉइंटर काय होतो, 0ला जातो. आणि टुवर्ड्स झाला की पॉइंटर काय होतो, काहीतरी रिडिंग डिफ्लेक्शन शो करतो. सो या पोझिशनने असतं. सो आयर्न पीसची पोझिशन काय असते, नियर टू दिस कॉईल, म्हणजे इन बिटवीन टू दिस कॉईल असते. सो हा जो स्ट्रक्चर आहे इथे काय असतो, हा एअर गॅप आहे. एअर गॅप कशासाठी, जस्ट टू प्रोव्हाइड दी टू पास दी मॅग्नेटिक फ्लक्स. सो आउटर सेक्शनला असणार आहे, ज्यावेळेस तुम्ही करंट पास होतो त्यावेळेस मॅग्नेटिक फील्ड प्रोड्यूस होते, मुव्हिंग फ्रॉम नॉर्थ टू साऊथ डायरेक्शन. ठीक आहे. आणि हा जो आहे हा काय होतो, इकडे अट्रॅक्ट होतो, म्हणजे हॉरिझॉन्टली असं अजूम करू, हा अट्रॅक्ट होतो. जेव्हा हा अट्रॅक्ट होतो त्यावेळेस इथं काय होत आहे की डिफ्लेक्शन होते निडलचं. इनिशियली ह्या पोझिशनला असेल तर तो काय होतो, अट्रॅक्ट झाल्यामुळे त्याची पोझिशन चेंज होते. सो पॉइंटर रोटेट होतो. पण पॉइंटर रोटेट झाल्यानंतर काय असतं की आपल्याला स्टेबल रिडिंग पाहिजे असतं, कारण सडन जर्क मिळतोय पॉइंटरला. सो इनिशियली इथे जी स्प्रिंग कनेक्ट केलेली असते, या स्प्रिंगच्या इफेक्टमुळे काय होतं, पॉइंटर कंटिन्युअसली त्याच पोझिशनला व्हायब्रेट होत असतो. मग मला काय करायचंय, स्टेबल रिडिंग घ्यायची. मला समजणार नाही ना ह्या साईडचं रिडिंग घ्यायचं का ह्या साईडचं रिडिंग घ्यायचं. सो त्याच्यासाठी मला काय पाहिजे की पॉइंटर कुठेतरी स्टेबल झाला पाहिजे. पॉइंटर स्टेबल होण्यासाठी डाऊनवर्ड जर्क कोण प्रोव्हाइड करतोय, कंट्रोल वेट प्रोव्हाइड करतोय, नॉट मुव्हिंग आयर्न. मुव्हिंग आयर्न डाऊनवर्डला नाही जाते, तो फक्त काय करतो, इथली स्प्रिंग काय करतो, टाईट करत असतो. कोण टाईट करतो, कंट्रोल वेट. ही तुमची इंटरनली काय आहे, स्प्रिंग कनेक्टेड आहे इथे. ठीक आहे. ही स्प्रिंग आहे, ही स्प्रिंग काय होते, टाईट होते. टाईट कशामुळे होते, कंट्रोल वेटमुळे, जो ग्रॅव्हिटेशनल फोर्स डाऊनवर्ड पोझिशननी प्रोव्हाइड करतो. आणि तुमची निडल काय होते, फिक्स्ड होते. क्लिअर, समजतंय? येस मॅम. ओके. अजून काही डाऊट? सो इथे कंडिशन काय दिसते बघा, की जसं जसं तुमचं मॅग्नेटिक फील्ड चेंज होते
मॅग्नेटिक फील्ड कशावर बेस्ड आहे? डिपेंडिंग अपॉन दी करंट. सो मॅग्नेटिक फील्ड इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू व्हॉट? आय कॅन से मॅग्नेटिक फील्ड इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू आय. ठीक आहे. जसं असं करंट मॅक्झिमम राहणार तसे तुमची मॅग्नेटिक फील्ड काय राहणार आहे? मॅक्झिमम असणार आहे. मॅग्नेटिक फील्ड मॅक्झिमम राहणार आहे म्हणजेच मुव्हिंग आयर्नची पोझिशन डिस्प्लेसमेंट पण काय होणार आहे? त्याच पद्धतीने इन्क्रीज होणार आहे. सो टॉर्क पण तुमचा काय होणार आहे? डिफ्लेक्शन टॉर्क पण काय राहणार आहे? प्रोपोर्शनल टू करंट जाणार आहे इन शॉर्ट. ठीक आहे. So base काय आहे? Depending upon the amount of current flowing through the circuit, you will get the deflection of pointer or you will get the displacement of moving iron piece. So that much amount ने तुमचा moving coil iron काय होतोय? Attract होतोय towards the magnetic field. So in short, magnetic field ची जी strength आहे, magnetic field strength will also depends upon the current. Okay. सो इनडायरेक्टली फील्ड स्ट्रेंथ पण कशावर डिपेंड आहे? आय वर प्रेझेंट आहे. मॅग्नेटिक फील्ड जनरेशन पण कशावर डिपेंड आहे? करंट वर डिपेंड आहे. सो बोथ प्रॉपर्टीज आर डिपेंडिंग अपॉन द अमाउंट ऑफ करंट फ्लोइंग थ्रू दिस कॉइल. So this was all about the attraction type of moving iron instrument. Next topic is repulsion type. जर attraction type समजला तर repulsion 100% समजेल. डाऊट असेल तर विचारू शकता लगेच. हा, डायग्राम दिसते सगळ्यांना? येस मॅम. येस मॅम. क्लिअर दिसते ना? येस मॅम. ओके, ठीक आहे. आधी आपण बघितला अट्रॅक्शन टाइप ऑफ मुव्हिंग आयर्न इन्स्ट्रुमेंट. आता आपल्याला चेक करायचं आहे रिपल्शन टाइप, हाऊ इट वर्क्स. प्रिन्सिपल, वर्किंग प्रिन्सिपल बोथ आर डिपेंड्स अपॉन दी मुवमेंट ऑफ युअर आयर्न पीस. ठीक आहे. दोन्हीकडे पण मुवमेंट कशाची होणार आहे? आयर्न पीसचीच होणार आहे. सो कॉईल इज फिक्स्ड इन पोझिशन. सो जी काही फिक्स्ड कॉईल आहे, दिस इज नथिंग बट पोर्शन ऑफ युअर कॉईल. ओके. ही जो आहे, हा पोर्शन जो आहे, ही वाउंड केलेली आहे, कॉईल वाउंड केलेली आहे आणि दोन आयर्न पीस इथे प्लेस केलेले आहे. एक आयर्न पीस आहे तो फिक्स्ड आहे, त्याला आपण म्हणतो फिक्स्ड आयर्न वेन, अँड सेकंड वन इज युअर मुव्हिंग आयर्न वेन. ठीक आहे. हा जो आहे इंटरनल जो पोर्शन दिसतो तो काय मुव्हिंग आहे, म्हणजे तो काय होणार? सर्क्युलर मोशन घेणार आहे. ठीक आहे. हा सर्क्युलर मोशन घेणार आहे आणि हा एक जो आहे त्याच्याच भोवती त्याच्याच साईडला परत एक प्लेस केलेला आहे, विच इज नथिंग बट दी फिक्स्ड आयर्न वेन. आता काय होणार आहे की करंट आपण इकडनं इलेक्ट्रोड थ्रू पास करणार आहे कॉईलला आणि ह्या ज्या व्हेन्स आहेत मुव्हिंग आयर्न आणि फिक्स्ड आयर्न याच्यामधून एक स्पिंडल आपण इन्सर्ट केलेला आहे. दॅट स्पिंडल विच इज अगेन मागच्या वेळेस जे सांगितलं होतं विच प्रोव्हाइड्स कंट्रोलिंग टॉग हिअर. ओके. स्पिंडलचं काम काय आहे किंवा याला शाफ्ट म्हणू, विच इज कनेक्टेड टू दिस मुव्हिंग वेन अँड विच प्रोव्हाइड्स कंट्रोलिंग टॉग. द स्प्रिंग इज कनेक्टेड टू दिस फ्रॉम विच वी कनेक्ट दी पॉइंटर. ठीक आहे. पॉइंटर कशातनं कनेक्ट केलेला आहे? स्प्रिंग थ्रू कनेक्ट केलेला आहे. सो ॲट वेन युअर करंट इज पास थ्रू दिस कॉईल, व्हॉट हॅपन्स? अ मॅग्नेटिक फील्ड इज जनरेटेड. आता मॅग्नेटिक फील्ड जनरेट होते म्हणजेच काय होणार आहे की नॉर्थ टू साऊथ across field will generated and same effect will appear across this moving iron and fixed iron. बरोबर. कारण काय सांगितलंय की आयर्न पीस काय करतो? इन्क्रीज दी मॅग्नेटिक फील्ड स्ट्रेंथ इन्क्रीज करतोय. फील्ड स्ट्रेंथ इन्क्रीज करतोय म्हणजेच काय? तेवढीच अमाऊंट ऑफ जी काही मुव्हिंग आयर्न जो आहे त्याच्या अक्रॉस पण काय होणार आहे? त्याच अमाऊंटने
मॅग्नेटिक फील्ड जनरेट होणार आहे आणि फिक्स्ड वेनच्या अक्रॉस पण त्याच अमाऊंटने फील्ड जनरेट होणार आहे. पण काय होत आहे, नॉर्थ टू नॉर्थ सेम पोल असेल तर काय होतात, रिपल्शन होतं, आणि अपोजिट पोल असेल तर अट्रॅक्शन होतं. सो सेम पोलमुळे काय होणार आहे, मुव्हिंग आयर्न आणि फिक्स्ड आयर्न दे विल रिपल्ड फ्रॉम इच अदर. ठीक आहे, हे दोन्ही पीसेस काय होतात, दे विल ट्राय टू रिपल फ्रॉम इच अदर बिकॉज ऑफ सेम मॅग्नेटिक फील्ड स्ट्रेंथ जनरेटेड अक्रॉस देम. सेम मॅग्नेटिक फील्ड जनरेट झाल्यामुळे ते काय होतात, दे विल रिपल्ड फ्रॉम इच अदर अँड हेन्स ॲट द सेम टाइम द मोशन ऑफ दिस मुव्हिंग iron vein takes place which causes to move over the मॅम आवाज ब्रेक होत आहे तुमचा. डाऊट आहे काही? मॅम तुमचा आवाजच येत नव्हता. आता हो आता येस पण. येस मॅम. बरं, एक्सप्लेनेशन केलं तेवढं क्लिअर समजलं का, आवाज आला का तो? पूर्ण आलंच नाही डायरेक्ट. अच्छा, मग नेटचा प्रॉब्लेम असेल, कारण माईक तर चालू होता, आता परत माझं डिस्कनेक्ट झालं होतं. ठीक आहे, मी परत एक्सप्लेन करते. हो चालेल. बर, मुव्हिंग आयर्न इन्स्ट्रुमेंट मध्ये दोन टाइप्स आहे, एक अट्रॅक्शन आणि दुसरा आहे रिपल्शन. आता येतोय ना आवाज? येस मॅम. येस मॅम. ओके, सो अट्रॅक्शन टाइप मध्ये आपण चेक काय केलं की तिथे एक सिंगल मुव्हिंग आयर्न पीस होता आणि तो कुठे अट्रॅक्ट होत होता, मॅग्नेटिक फील्डकडे. आता ह्या केसमध्ये रिपल्शन मध्ये आपण काय केलेले, दोन मुव्हिंग आयर्न पीस यूज केलेले. एक आहे तुमचा फिक्स्ड आयर्न पीस अँड वन इज मुव्हिंग आयर्न पीस. ठीक आहे, दोन आयर्न पीस यूज केले, एक आहे मुव्हिंग टाईप आणि दुसरा आहे फिक्स्ड. त्यालाच आपण काय म्हणतो, मुव्हिंग आयर्न व्हेन, आणि सेकंड आहे फिक्स्ड आयर्न व्हेन. ठीक आहे, हा फिक्स्ड आयर्न व्हेन काय आउटर पोर्शनला आणि इंटरनली टू दिस मुव्हिंग आयर्न व्हेन प्लेस केलेला आहे. आणि या दोघांच्या सेक्शन मधून आपण काय केलं, एक शाफ्ट इन्सर्ट केलेली, विच इज नथिंग बट अ टाइप ऑफ स्पिंडल सस्पेन्शन विच प्रोव्हाइड्स दी कंट्रोलिंग टॉर्क. ओके, इथे काय होतं, टाइप ऑफ सस्पेन्शन प्रोव्हाइड केलं जातं विथ द हेल्प ऑफ दिस शार्प टाइप ऑफ अटॅचमेंट अँड विच प्रोव्हाइड्स कंट्रोलिंग टॉर्क. To this controlling spindle, we connect one spring, and to the spring a pointer is connected which will be moving over the calibrated scale. ठीक आहे, सो हा कॅलिब्रेटेड स्केलच्या अक्रॉस मूव्ह होणार आहे. सो व्हॉट हॅपन्स वेन वी पास दी करंट थ्रू दिस लीड्स कडनं जेव्हा तुम्ही करंट पास करताय, तर करंट पास केल्यानंतर काय होतं, ही इंटरनली जी आहे तुम्हाला जे दिसतंय लाईन्स दिसत आहेत, दॅट आर नथिंग बट दी कॉईल. So when a current pass through this coil, a magnetic field is generated. Magnetic field generated across moving iron vein will be like this in north-south position, and fixed also takes place in north-south position. ठीक आहे, सो या मनाने काय होत आहे, दोघांच्या अक्रॉस काय होते, मॅग्नेटिक फील्ड जनरेट होते. मॅग्नेटिक फील्ड जेव्हा जनरेट होते त्यावेळेस काय दिसतंय की आपल्याला माहिती आहे की आयर्न पीसचं काम काय, टू इन्क्रीज दी मॅग्नेटिक फील्ड स्ट्रेंथ. सो सेम अमाऊंट ऑफ
magnetic field strength or the magnetic effect is generated across both moving iron vein and fixed iron vein. Same amount of magnetic field generation झाल्यामुळे काय होत आहे की there is a possibility of repulsion between the moving iron and fixed iron. कार possibility आहे because same poles are repulsed from each other. If they are opposite, then they will attracted towards each other. पण इथे काय होतंय सेम पोल जनरेशन आहे. सो फील्ड स्ट्रेंथ काय इक्वल आहे दोघांच्या अक्रॉस जे जनरेट होते आणि तेवढीच अमाऊंट म्हणजे जेवढी स्ट्रेंथ H1 ची असेल म्हणजे मुव्हिंग आयर्नच्या अक्रॉस असेल तेवढीच कशाच्या अक्रॉस असणार आहे फिक्स्ड आयर्न वेनच्या अक्रॉस जनरेट होणार आहे. सो फील्ड स्ट्रेंथ सेम असल्यामुळे काय होत आहे की दे विल ट्राय टू रिपल फ्रॉम इच अदर. सो रिपल्शन मुळे काय होत आहे देर इज अ पॉसिबिलिटी ऑफ मुवमेंट of this moving iron piece. As moving iron piece starts to rotate, there is a rotation of shaft takes place and hence spring get tighten and you will get the movement of pointer over the calibrated scale. एक एक one by one position होते as current pass through coil. मॅम तुमचा आवाजच येत नाही. मॅम तुमचा आवाज नाही येते. Equal controlling torque will be provided with the help of this shaft. ठीक आहे कळालं. समजलं. नो मॅम तुमचा आवाज नव्हता येत. मॅम तुमचा आवाज ब्रेक होत होता. अरे देवा. नेटचा इश्यू असेल मे बी. कुठपर्यंत आवाज येत होता. मॅम काहीच नाही आला फक्त शेवटचं आलं ते शाफ्टेडचं. बरं एक काम करू आपण रिपल्शन टाईप वाला जो आहे तुम्ही नेक्स्ट लेक्चरला एक्सप्लेन करायला. आज मे बी माझं पण आता इथे डिस्कनेक्ट झालं दोनदा. नेटवर्क डिस्कनेक्शनचा इश्यू आहे. नेक्स्ट लेक्चरला मी रिपल्शन टाईप घेईल. अट्रॅक्शन टाईप कळाला ना. Yes, ma'am. ओके.